नमस्कार. व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर अभिप्राय द्यायला विसरू नका. अजून कोणत्या संतवाणीचा अर्थ जाणून घ्यायचा आहे ते कमेंटमध्ये लिहा आणि संतांची संतवाणीला सबस्क्राईब करून भक्तीच्या मार्गावर आमच्यासोबत जोडलं जा. हा संत सेना महाराज यांचा असून भगवान विठ्ठलाचे पंढरी राणा, अलौकिकत्व आणि त्याचे भक्तांसाठीचे सुलभ स्वरूप या दोन परस्पर विरोधी वाटणाऱ्या तत्वांचे वर्णन करतो. पहिल्या चरणाचा भावार्थ, सखोल भावार्थ आणि विश्लेषण हा चरण विठ्ठलाच्या स्वरूपाचे परमतत्व दर्शवतो. वेदा न कळे पार म्हणजे ज्याच्या अंतिम सीमेचा किंवा पूर्ण स्वरूपाचा थांग वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद सुद्धा लावू शकत नाहीत. वेदांची मर्यादा. वेद हे ईश्वराच्या गुणांचे, सृष्टीचे आणि धर्माचे वर्णन करणारे सर्वोच्च ग्रंथ मानले जातात. तरीही ते वर्णन करताना नेती हे नाही असे म्हणून थांबतात, कारण परब्रह्म हे शब्दांच्या आणि बुद्धीच्या पलीकडील आहे. विठ्ठल हे तेच परब्रह्म आहे. पुराणांची असामर्थ्यता. पुराणासी अगोचर म्हणजे पुराणांना, जी ईश्वराच्या लीला आणि कथांचे विस्ताराने वर्णन करतात, देखील जे सहजपणे जाणता येत नाही. पुराणे अनेक अवतार आणि लीलांचे वर्णन करतात, परंतु विठ्ठलाचे मूळ निर्गुण निराकार स्वरूप मात्र त्यांच्याही आकलनशक्तीच्या पलीकडे आहे. डॅश अगोचर डॅश म्हणजे जे इंद्रियांना किंवा सामान्य बुद्धीला दिसत नाही, समजत नाही. उदाहरण विश्लेषण. कल्पना करा की सूर्य हा ज्ञानाचा आणि तेजाचा प्रतीक आहे. वेद आणि पुराण ही शक्तिशाली दुर्बिणी आहेत, जी आपल्याला सूर्याचे तेजस्वी रूप दाखवू शकतात. परंतु विठ्ठलाचे स्वरूप हे त्या सूर्याच्याही पलीकडील अनंत आकाशासारखे आहे, ज्याला कोणत्याही दुर्बिणीतून पूर्णपणे टिपता येत नाही. त्यांचे अस्तित्व इतके भव्य आहे की शब्द आणि ज्ञानरूपी साधने अपुरी पडतात. हे विठ्ठलाचे पारमार्थिक, गूढ आणि अज्ञेय स्वरूप आहे. दुसऱ्या चरणाचा सखोल भावार्थ आणि विश्लेषण हा चरण पहिल्या चरणाशी जोडलेला आहे आणि यात गूढ आणि सुलभ यातील आश्चर्यकारक समन्वय आहे. जो परब्रह्म तत्वतः अगम्य आणि ज्ञानाच्या पलीकडचा आहे, तोच पंढरपूरचा राजा पंढरी राणा बनून अत्यंत सहज, प्रेमळ आणि आकर्षक रूपात उभा आहे. रूपांतरण. तो हा म्हणजे तोच दुर्बोध. परमेश्वर आता मूर्ती रूपात पंढरी राणा, पंढरपूरचा राजा विठ्ठल बनून उभा आहे. परमतत्वाता प्रेमतत्व बनले आहे. भक्तीचे सामर्थ्य. बहु आवडतो मना यातून सेना महाराजांची आणि सर्व भक्तांची अनन्य भक्ती प्रकट होते. जो ज्ञानाने गवसत नाही, तो भक्तीने अत्यंत प्रिय होऊन जातो. भक्तीमुळे परमेश्वर माझा आणि आवडता बनतो. ज्ञानामुळे तो गूढ आणि दूरचा राहतो. हे रूप साक्षात भक्तांसाठी सुलभ झालेले आहे. उदाहरण विश्लेषण. एखादे अत्यंत जटिल आधुनिक तंत्रज्ञान आहे, उदा. न्यूक्लिअर फिजिक्स, जे सामान्य माणसाच्या बुद्धीला समजणे अशक्य आहे. वेदा न कळे पार. पण त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून एक अत्यंत सोपे आणि सुंदर खेळणे तयार केले आहे. ते खेळणे पंढरी राणा पाहून लहानग्याला भक्ताला त्वरित आनंद होतो आणि ते त्याला खूप आवडते. बहु आवडतो मना. परमेश्वराने ज्ञानाचा जडपणा सोडून भक्तासाठी प्रेमाचे, सहजतेचे रूप धारण केले आहे, म्हणून तो मनाला इतका प्रिय आहे. तिसऱ्या चरणाचा सखोल भावार्थ आणि विश्लेषण हा चरण पहिल्या चरणाचीच पुष्टी आणि विस्तार आहे, जो ज्ञानाच्या मार्गाची मर्यादा स्पष्ट करतो. 6 शास्त्र म्हणजे हिंदू धर्मातील 6 प्रमुख दर्शने: मीमांसा, वेदांत, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक. शास्त्रांचे श्रम. शिणलीन म्हणजे थकले, निरुपयोगी ठरले. ही 6 शास्त्रे परमतत्वाला बुद्धीच्या, तर्काच्या आणि विवेचनाच्या आधारावर सिद्ध करण्याचा आणि जाणण्याचा प्रयत्न करतात. पण या विचारांच्या आणि वादविवादांच्या प्रचंड श्रमातूनही विठ्ठलाच्या निर्गुण स्वरूपाचे यथार्थ ज्ञान त्यांना होऊ शकले नाही, म्हणून ती थकून गेली. बुद्धीची हार. मन मौनची राहिली म्हणजे परमेश्वराचे स्वरूप इतके अफाट, भव्य आणि निर्दोष आहे की जेव्हा मन त्याला जाणण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्याचा विस्तार पाहून ते शांत, स्तब्ध होऊन जाते. शब्दांनी वर्णन करणे, तर्काने सिद्ध करणे सोडून मन शेवटी हे केवळ अनुभवाचेच विषय आहे, हे मान्य करून मौन धारण करते. उदाहरण विश्लेषण. एखाद्या दुर्गम पर्वताचे सर्वात उंच शिखर परमेश्वर आहे. 6 शास्त्रे ही 6 वेगवेगळे अत्यंत निष्णात पर्वतारोहण संघ आहेत. त्यांनी आपापल्या वैज्ञानिक उपकरणे आणि नकाशांसह तर्क, सिद्धांत त्यावर चढण्याचा खूप प्रयत्न केला. पण शिखराची उंची आणि वाटांची दुर्गमता पाहून ते थकून शिणलीन खाली बसले. त्यांच्या बुद्धीने काम करणे सोडून दिले, कारण त्या शिखरावर फक्त श्रद्धा आणि प्रेमाच्या मार्गानेच पोहोचता येते, नुसत्या तर्काने नाही. चौथ्या चरणाचा सखोल भावार्थ आणि विश्लेषण हा शेवटचा आणि महत्त्वाचा चरण अभंगाचा निष्कर्ष आणि शरणभाव आहे. संत सेना महाराज स्वतःचा उल्लेख करून विठ्ठलाच्या भक्तांसाठीच्या सुलभतेचं वर्णन करतात. मायबाप. विठ्ठलाला मायबाप म्हटले आहे. या शब्दातून अत्यंत जिव्हाळा, सुरक्षितता आणि निर्हेतुक प्रेम व्यक्त होते. वेद आणि शास्त्रांसाठी तो गूढ असला तरी भक्तासाठी तो आईवडिलांसारखा मायबाप असतो, जो कोणत्याही तर्कवितर्काशिवाय आधार देतो. विठ्ठलाची मूर्ती. उभा कटी ठेवूनी हात डह हे विठ्ठलाच्या मूर्तीचे वर्णन आहे. हे रूप केवळ एक मूर्ती नसून एक मोठा संदेश आहे. कटीवर हात याचा अर्थ मी कोणत्याही भाराने, संसार, समस्या, कर्म दबलेला नाही आणि मला याची चिंता नाही.
मी तटस्थ निश्चिंत आहे आणि माझ्या भक्तांनाही तुम्ही निश्चिंत राहा असा संदेश देत आहे. तसेच मी येथे आदी अंतापासून उभा आहे आणि तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध आहे हे दर्शवते. उदाहरण विश्लेषण. एक अतिशय शक्तिशाली जगाचा राजा परब्रह्म आहे. त्याला भेटायला शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि मोठे नेते शास्त्रे अनेक जटिल कागदपत्रे घेऊन जातात, पण ते प्रवेशद्वारापाशीच गोंधळात पडतात. पण त्याचवेळी तो राजा आपल्या मुलासाठी, भक्तसेना महाराज, आपल्या भव्य सिंहासनावरून उठून राजेशाही सोडून सामान्य पित्याप्रमाणे मायबाप दारात शांतपणे कमरेशी हात ठेवून कटी ठेवून हात उभा राहतो. तो म्हणतो, तुम्ही ज्ञानाचे, बुद्धीचे सर्व प्रयत्न सोडून या. मी तुमच्यासाठी तुमच्या पातळीवर अत्यंत सोप्या रूपात कोणत्याही नियमांशिवाय उभा आहे. अभंगाचा संपूर्ण व सखोल अर्थ. निष्कर्ष. हा अभंग ज्ञानमार्गापेक्षा भक्तिमार्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध करतो. ज्ञानमार्गाची मर्यादा. परमेश्वर हा तत्वतः अगम्य, वेदा न कळेपार, 6 शास्त्र शिणलीन आहे. बुद्धीने, तर्काने, ज्ञानाने त्याला पूर्णपणे समजून घेणे मानवी सामर्थ्याच्या बाहेर आहे. भक्तिमार्गाची सुलभता. तोच अगम्य परमेश्वर प्रेमासाठी, भक्तासाठी अत्यंत सुलभ बनून पंढरपुरात उभा आहे. तो भक्तांना मायबापाच्या प्रेमळ रूपात भेटतो. विठ्ठल, ज्ञान आणि प्रेमाचा संगम. विठ्ठलाचे रूप हे निर्गुण, ज्ञानाच्या पलीकडील आणि सगुण भक्तीसाठी प्रकट झालेले या दोन्हींचा अद्भुत संगम आहे. त्याचा कमरेशी हात ठेवून उभे राहण्याचा संदेश आहे की भक्तांनी जगातील सर्व चिंता, संसार, दुःख माझ्यावर सोडून निश्चिंत राहावे, कारण परमेश्वर त्यांच्यासाठी तयार आणि स्थिर उभा आहे. संपूर्ण अभंगाचा सार, जो ब्रह्मांडात ज्ञानाला सापडत नाही, तो भक्तांच्या प्रेमामुळे विटेवर उभा असलेला पंढरीचा राजा बनतो. पंढरीचा विठ्ठल वेदांना आणि शास्त्रांनाही आकलन न होणारा परमेश्वर आहे, पण तो भक्तांसाठी प्रेमामुळे पंढरीत सहज उभा आहे आणि म्हणून तो मनाला खूप आवडतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या संत वाङ्मयाच्या अमृतरूपी दरबारात नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. राम कृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.